नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. आज जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात संपन्न. धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात आज संपन्न झाली. सभेत संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच वार्षिक अहवाल, आर्थिक ताळेबंद व आगामी वर्षाच्या नियोजनास सभासदांनी मंजुरी दिली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पतसंस्थेची आर्थिक स्थिती, सभासदांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विकासात्मक उपक्रमांची माहिती दिली. सभासदांनी विविध विषयांवर सूचना मांडत संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष होते. यावेळी संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मानल्यानंतर सभेची सांगता करण्यात आली की आपल्या पतसंस्थेने यावर्षी 30 लाखापेक्षा जास्त नुसतं नफा मिळवलेला आहे. त्यासाठी सर्व आपल्या सहकार्याने ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या, संचालक मंडळ, व्यवस्थापक, सचिव, विशेष करून सचिवच यांच्या सगळ्यांच्या सखोल अभ्यासाने या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि नफ्यापोटी आपण जे 500 रुपये आपण उपस्थित भत्ता देतो, या नफ्यापोटी काहीतरी आपण द्यावं, त्यांचा आदर सत्कार व्हावा. आपल्याला भरपूर वस्तू म्हणजे असे ऑफर झाला की संचालक मंडळामध्ये की डबा घ्या, कोणी म्हणजे बादली घ्या, कोणी पिशवी घ्या, म्हणलं थोडंसं वेगळं घेऊया. त्याच्यामुळे आपण चादर डायरेक्ट सोलापूरच्या कंपनीमधून मागवलेले आहे. आणि त्या जो फायदा होतोय, जो नफा होतोय, त्याच्यातनं आपण सगळ्यांचं समाधान व्हावं, आनंद व्हावा, आनंद द्विगुणित व्हावा, म्हणून आपण ती तरतुदी नाणागोळीला आपल्या माहितीसाठी संस्था ही पुन्हा एकाच्या मालकीची नाही, ती आपल्या 400 सभासदांची मालकी आहे. आम्ही त्यांच्यावर दाखवणार आहोत आणि आमच्यावर आपण जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासावरच आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो. तुमची आम्हाला हिंमत आहे म्हणून आम्ही एवढी हिंमत करून वसुल्या करतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांची वाईटपणा घ्यावा लागतो. आपण आजच्या बैठकीला मोठ्या संख्येने उशिरा आले, पण मोठ्या संख्येने आले, त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने, व्यक्तीच्या माझ्या वतीने, संघटनेच्या वतीने सगळ्यांचे मी आभार प्रकट करतो.